पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावरती येतात आणि मोदींच्या स्वागतासाठी नाशिक शहर मोदीमय झालंय। सकाळी 10:15 वाजता पंतप्रधान मोदींचं नाशिकमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर त्यांचा रोड शो पार पडणार आहे आणि मग ते काळाराम मंदिरात जातील दर्शनासाठी। मग राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाला मोदी संबोधित करतील। या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईसाठी रवाना होतात आणि इकडे मुंबईमध्ये जवळपास 30,000 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते संपन्न होईल। यात प्रमुख गोष्टी म्हणजे मुंबई हार्बर ट्रान्सलिंक, बेलापूर पेंधर नवी मुंबई मेट्रो बनचं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स बेलापूर उरण या उपनगरीय रेल्वे सेवेच्या 4थ्या मार्गिकेचा समावेश आहे। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेतील आणि याच काळाराम मंदिर परिसरातनं प्रांजल कुलकर्णी आपल्याला माहिती देतात। प्रांजल, 22 जानेवारीचा दिवस राम मंदिराच्या लोकार्पणाचा जवळ आलेला असताना ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी येणार आहेत, त्यामुळे आजच्या दिवसाला कसं महत्त्व प्राप्त होतंय, तयारी कशी करण्यात आली आहे? ज्ञानदा, पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार आहेत। पहिले रोड शो होईल, त्यानंतर ते रामकुंड परिसरात जातील, तिथे गोदापूजन करतील आणि त्यानंतर ते काळाराम मंदिरामध्ये येणार आहेत, इथे दर्शन हे घेणार आहेत। आपण जर बघितलं तर ते काळाराम मंदिराच्या बाहेर मी उभा आहे। सध्या सिक्युरिटीच्या दृष्टीने सुरक्षेच्या कारणास्तव मध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीत, अशा प्रकारे बॅरिकेड्स हे लावण्यात आलेले आहेत आणि हा संपूर्ण एरिया जो आहे तो प्रतिबंधित करण्यात आलेला आहे। समोर आपण जर बघितलं तर अतिरिक्त फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। सर्व वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत। एसपीजी जी मोदींची विशेष सुरक्षा आहेत ती देखील इथे तैनात ही झालेली आहेत। आपण जर बघितलं ज्ञानदा, जसं तू म्हणतेस की या दौऱ्याला महत्त्व काय, तर या दौरा खरं तर 2 अर्थांनी महत्त्वाचं म्हणायला पाहिजे। 22 तारखेला मोदींच्या हस्ते राम मंदिराचा लोकार्पण सोहळा हा अयोध्येमध्ये होणार आहे। यासोबतच दुसऱ्याच दिवशी 23 तारखेला उद्धव ठाकरे यांचं हे देखील नाशिकमध्ये येणार आहेत, महाधिवेशन ते करणार आहेत। यासोबतच काळाराम मंदिरात देखील ते येणार आहेत, इथे आरती दर्शन ते घेणार आहेत आणि त्यामुळे खरं तर या दोघी गोष्टींनी म्हणजे राजकीय असतील आणि धार्मिक दृष्टीने हा दौरा जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे। मोदींचा काळाराम मंदिरातील हे दर्शन किंवा पूजा नक्की कसं असणार ते आपण जाणून घेऊया। जवळपास मोदी हे 23 मिनिटं मंदिरात ते असणार आहेत। विधिवत पूजा त्यांच्या हस्ते होणार आहेत, महाआरती ते करणार आहेत, पूर्व महाद्वाराने ते प्रवेश करतील, प्रथम हनुमानाचं दर्शन घेतील, प्रधान संकल्प केला जाईल, भावार्थ रामायणाचं ते पाठ केला जाईल आणि रामरक्षा पठण हे होणार आहेत। विशेष म्हणजे देशातील प्रत्येक धार्मिक स्थळावर आता आयुष्मान हेल्थ कार्डचं वाटप हे केलं जाणार आहे, त्याचं उद्घाटन या मंदिरातून होणार आहे। यासोबतच बाहेरच म्हणजे मंदिराच्या बाहेरच समोर स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे। आज स्वामी विवेकानंदांची जयंती देखील आहे, त्या पुतळ्याला देखील मोदींच्या हस्ते अभिवादन हे केलं जाणार आहे आणि त्यानंतर इथून ते पुढे या सभेला संबोधित करणार आहेत। एकंदरीतच आता म्हणजे जवळपास मोदी जे आहेत ते मंदिरामध्ये एक 12च्या दरम्यान किंवा 12च्या पुढे ते इथे दाखल होतील आणि हा सर्व कार्यक्रम जो आहे तो त्यांचा पार पडणार आहे। एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय। वातावरण हे इथलं खरं तर भक्तिमय झालेलं आहे। संपूर्ण शहरभर खरं तर होर्डिंग हे लावण्यात आलेलं आहे। युवा महोत्सवानिमित्ताने नाशिकचं खरं तर सुशोभीकरण हे करण्यात आलेलं आहे। सुंदर असं सगळीकडे चित्र जे आहे ते दिसून येत आहे। ज्ञानदा, प्रांजल, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।